प्रबोधनी छात्र प्रबोधन पुणे आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत आम्ही जनकल्याण निवासी विद्यालयातील गट क्रमांक 1 मधील मुले सहभागी झालो आहोत. आमची संहिता ही भावभावना या विषयावर आधारित आहे. आमच्या संहितेचे नाव मनाची एगुलती. समाविष्ट स्पर्धकांचा परिचय. मी प्रसाद संजय मोहिते. मी अर्जुन बापू जानकर. मी श्रीकर माधव रोंगे. मी दर्शन दिलीप खंड. मी नागेश मालिक वाघमारे. मी ओम रविशंकर मगर. मी माऊली बालासाहेब पाटील. मी संस्कार शिवानंद पाटील. आम्ही या संहितेमध्ये छात्र प्रबोधन अंकातील कथा, कविता, लेख, संवाद यापैकी काही साहित्यिक कृतींचा समावेश केला आहे. कथा आजीचं झाड. लेखिका मंदाकिनी गोडसे. थंडीच्या कडाक्याने आज धरणी पण गारटली. थंडीच्या कडाक्याने आज धरणी पण गारटली. आकाशाने तिच्यासाठी उबदार चांदण्याची शाल पांघरली. आपल्या जीवनामध्ये जसा आईचा प्रेमळ हात असतो त्याच प्रकारे दुसरा उबदार हात म्हणजे आजीचा. आजी म्हणजे दुधावरची साय असते. त्या सायेच्या प्रेमा एवढा तिचा अनुभव असतो. तोच अनुभव ती गोष्टीच्या रूपात नातवंडाला रंगवून सांगते. चला तर ऐकूया आजी व नातवंडीच्या जोडीची एक निसर्गप्रेमी कथा. तेजस्वी नावधीत मस्तो हे ब्रीदवाक्य असलेला IIMचा तो विस्तीर्ण परिसर. हिरवीगार सुंदर झाडं, त्यांना बांधलेले गोलपार, रेखीव वाटा, मध्ये मध्ये बसायला बाग. सगळंच किती सुंदर. आजी आधीच निसर्गप्रेमी आणि हे एवढं निसर्ग पाहिल्यावर तर जीव अगदी हरकूनच गेला तिचा. आजीचा मुलगा म्हणजे लहान गेंदूचे बाबा. आता 3 वर्ष या मान्यवर संस्थेत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गाईड प्राध्यापक म्हणून येथे राहणार होते. इंदूच्या आईची बँकेतली नोकरी येथे बदलून मिळणार नव्हती, म्हणून ती पुण्याला राहणार आणि बाबांच्या जेवणाची सोय तसेच इंदूच्या देखभालीसाठी आजी बंगळूरला राहणार होती. ती त्यांना मिळालेल्या सुंदर बंगल्यामध्ये हिरव्यागार वृक्षांच्या सानिध्यात. अर्थात आई कधी कधी इकडे येणारच होती, कधी सुट्टीला जोडून, कधी रजा घेऊन. इंदूला संस्थेच्या आवरणातीलच शाळा मिळाली. रोज सकाळची शाळा, मग काय खूप वेळ मोकळा. रोज संध्याकाळी इंदू आणि आजी फिरायला जात, झाडं वेली पाहत. मग कधी आजी गोष्ट सांगे तर कधी इंदूच्या एखाद्या प्रश्नातून गोष्ट आकाराला येईल. आजीच्या गोष्टीत काय काय असे. छोट्याशा बीचं रोप कसं होतं, त्याचं झाड कसं होतं, कुणाशी बोलू लागतं, वाऱ्यावर झुलू लागतं, आबाळाशी गप्पा मारतं, चंद्रकिरणात गाणी म्हणतं, वनदेवता येतात त्याला गोंजारतात, पक्षी येतात ते त्याला दूर देशीच्या गोष्टी सांगतात. नवल कथाच सत्या. झाड म्हणजे मोठं होतं, त्याला फांद्या फुटतात, तुरी येतात, छान सुरेख फुलं येतात, त्याचा वास चहूकडे पसरतो. अशी आजीची गोष्ट रंगात येईल. अशाच एका मोठ्या झाडाला बांधलेल्या गोलपारावर आजी आणि इंदू रोज बसत. खूपदा इंदू आजीच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी व्हायची. कधी आजी तिला श्लोक शिकवायची, त्यांचा अर्थही सांगायची. कधी त्या दोघी गाणी कविता म्हणत खूप मजा यायची. रात्री झोपेत सुद्धा कधी इंदू त्या झाडातच फिरत असायची. रंगीबेरंगी फुलं आणि फुलपाखरांसोबत खेळत राहायची. आजी झाड एकमेकांशी बोलतात का गं? तिचा निरागस प्रश्न. बोलत असतील तर फक्त आपल्याला त्याची भाषा कळत नाही. झाडं आपल्यासारखी जिवंत असतात ना. आपल्या जगदीशचंद्र बोसांनी प्रयोगानं ते सिद्ध केले ना. झाडं श्वासोश्वास करतात, संगीत ऐकतात, सुरेल संगीताने त्यांची वाट चांगली होते. आजीचं उत्तर. आपण दोघी त्या मोठ्या झाडाच्या मैत्रिणी आहोत ना. रोज इथे बसतो, ती झाडी माणसाला ओळखतात. इंदूचा पुढचा प्रश्न. हो तर ओळखत असणारच ते आपल्याला. आपण फिरून येऊन इथे बसलो की त्यांच्या फांद्या सळसळतात, मला कळतात. झाडांकडे बघताना मला खूप काही सुचतं. झाडच सुचवतात ते. त्यांच्याच गोष्टी कविता मी लिहिते. त्यांचीच तर पुस्तकं झालीत ना. दोस्तच असतात ती आपल्या जीवाभावाची. इंदूची स्मरणशक्ती चांगली होती. आजी शिकवायची ती चटकन पाठ करीत असे. देवा तुझे किती सुंदर आकाश, हे तर ती त्या पारावर बसून रोज म्हणायची. त्या पाराच्या झाडाला तिने नावच दिलं होतं, आजीचं झाड. इंग्रजी जंगल बुक वाचताना, प्राण्यांच्या गोष्टी वाचताना इंदूला आजीच्या गोष्टी हमखास आठवायच्या. कधी बाबाही त्यांच्यात सामील व्हायचे. इंदू फोनवर सुद्धा आईला झाडांच्या गोष्टी सांगायची. बाबांनी तर पक्षी व प्राण्यांची किती सुंदर सुंदर पुस्तकं आणली होती. शाळा अभ्यासशिवाय झाड. केव्हा संपली ती 3 वर्ष. बाबांची इथली नेमणूक संपली. इंदूला तर झाडांचा निरोप घेताना रडू चालू. सारेजण पुण्याला आलो.
इथलं कामकाज सुरू झालं. पण तिकडून इंदू घेऊन आली होती झाडाचं प्रेम, त्याचं रंगरूप, बहर, सौंदर्य, गोष्टी आणि कविता. इंदू छान शिकत होती. आजी आता थकली होती. आता तिचं कधी कधी अंथरुणावर पडलेल्या आजीला झाडांच्या फुलांच्या नवलकथा सांगायची. पुढे आजी वारली. इंदूला खूप वाईट वाटलं. काळ सरला तसं ते दुःखही थोडं मागं पडलं. कारण इंदू अभ्यासात खूपच रमली होती. तिचा मुख्य विषय होता वनस्पतीशास्त्र. त्या निमित्ताने तिनं अनेक उद्यानांना, जंगलांना भेटी दिल्या होत्या. बॉटनीमध्ये विशेष गुणवत्तेसह द्विपदवीधर उत्तीर्ण होऊन ती आता संशोधनाकडे वळाली होती. तेही शिष्यवृत्ती मिळून. बर. आणि आज त्याच विषयाच्या एका सेमिनारासाठी ती बंगळुरूला आली. आल्या आल्या तिनं IIM गाठलं. तिथली झाडं तशीच होती. इंदू धावतच काही वाटा शोधू लागली. आपलं झाड अजून असेल ना, इंदू मनाशीच म्हणत होती. आजी म्हणाली होती, झाडं खूप वर्ष जगतात, काही तर 100, 200, 500 वर्ष सुद्धा. मी सुद्धा तुला अशीच कुठल्या तरी झाडात भेटेन, आठवणीच्या रूपानं. इंदू तेव्हा विचारमग्न झाली. खरंच आजी भेटेल? बरोबरच्या मैत्रिणींना सोडून इंदू त्या वाटाने धावत होती. आणि तिला ते झाड दिसलं. मोठा पार बांधलेला. आता ते अधिकच विस्तारलं होतं. इंदू पारावर चढून प्रेमभराने त्या झाडाच्या खोडाला बिलगली. त्याच्यावरून हात फिरवला. त्या झाडाच्या मुळाशी तुडून आलेली एक जाड जुडवे सरसरत वरपर्यंत गेली होती. पूर्वी सुरकुत्या पडलेल्या आजीच्या हातावर आपला कोवळा हात फिरवत इंदू म्हणायची, आजी, तुझ्या स्किनवर किती छान डिझाईन आलंय. माझ्या हातावर केव्हा येईल असं? आजी तिला खुशीत घेऊन म्हणायची, अजून खूप खूप वर्षांनी. त्या वेलीच्या खोडांवर अगदी तसंच डिझाईन आले असं इंदूला वाटू लागलं. तिनं खोडावरून हात फिरवला. पारावर गोल फिरली, रेलून बसली. जणू फ्रॉक घातलेली चिमुकली इंदूच झाली होती ती. किती वर्षांनी तिला जणू तिची आजीच भेटली होती. पुन्हा पुन्हा ती त्या झाडाला बिलगून बसली, हरवल्यासारखी. अगं, इकडं कुठं आलीस तू? किती शोधलं तुला. ब्रेकफास्टला यायचं नाही का? इंदूच्या मैत्रिणी तिला बोलवत होत्या. इंदू भानावर आली. इंदूनं आजीच्या झाडावर मायेनं हात फिरवला. त्याला बिलगली. पण कुणालाच ती असं काय करते ते कळालं नाही. कविता वारी. कवयित्री नेहा लिंबळकर. पांडुरंग हरी. पंढरीचा विठुराया म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. वर्षातून एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त त्याच्या दर्शनासाठी एकत्र होऊन कार्तिक एकादशीला एकत्र येऊन पदयात्रा करतात. या पदयात्रेला वारी असे म्हटले जाते आणि जो ही वारी करतो त्याला वारकरी असे म्हणतात. वारकऱ्यांचा हा आनंदाचा अनुभव कवयित्रीने या कवितेत मांडला आहे. सांग विठुराया काय वर्णावी ही वारी, सांग विठुराया काय वर्णावी ही वारी, वैष्णवांचा मेळा भेटे उराउरी, भाऊक तन्मय सारे भुवरी, भाऊक तन्मय सारे भुवरी, विठुराया उभा हात कटेवरी, डोळा ठसलेली मूर्त तुझी मनी, डोळा ठसलेली मूर्त तुझी मनी, आहेस तू उभा संकटी सत्वरी, आहे चिंता काळजी जनांमध्ये जरी, आहे चिंता काळजी जनांमध्ये जरी, भेटीची ती ओढ निश्चयकारी, संकटांची होळी आणि भीती ही निवारी, संकटांची होळी आणि भीती ही निवारी, तूच एक सखा मन सांगे परोपरी, असं एक मनी घडो निरंतर वारी, असं एक मनी घडो निरंतर वारी, पूर्ण हो ही इच्छा पाव श्रद्धेवरी, पूर्ण हो ही इच्छा पाव श्रद्धेवरी. ललित लेख रडवणारा कांदा. लेखक एकनाथ अहवाड. मित्रांनो, आपले जीवन चविष्ट करणारा पदार्थ म्हणजे कांदा. हा कांदा खायला जेवढा चविष्ट लागतो तेवढाच तो कापताना रडतो. पण तो खरंच असं करत असेल का हो? आपण रडावे असे त्याला वाटत असेल का हो? कांद्यावरील या आक्षेपावर कांद्याचे म्हणणे काय आहे हे या लेखात लेखकाने ललित शैलीत मांडले आहे. भाऊ, शनी, अरे खेळायचं सोडून डोक्याला हात लावून असं का बसलाय? तुम्हा दोघांना असं गप बसताना कधीच पाहिलं नाही बुवा. डोकं दुखते का तुमचं? अरे इकडे तिकडे काय पाहता? खाली बघा जमिनीकडे. मी बोलतोय. कांदा, हो हो कांदा, तुमचा मित्र समजा मला. अरे असं घाबरू नका. मी काय तुमच्या डोळ्यातून पाणी काढायला नाही आलो. लोक म्हणतात पापुद्रेवर पापुद्रे अंगावर चढवतो, पापुद्रे काढताच हा आपल्याला रडवतो. पण लोकांना काय म्हणायचे ते म्हणू द्या. आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. आज ते आपल्यावर तोंड सुख घेतील,
उद्या हीच लोक आपल्याबद्दल तोंड भरून बोलतील. त्याचं काय घ्या म्हणून सांगतो, ऐकावे जनाचे करावे मनाचे. अरे काय त्याचं काय झालं, स्वयंपाक खोलीतल्या कांद्याच्या टोपलीत बसून जाम कंटाळलो होतो. मग मी मनाशी म्हटलं, यावं जरा पाय वगैरे करून, म्हणून टोपलीतून तुनक्कन उडी मारून मी बाहेर पडलो आणि हॉलमध्ये आलो. पण इथं पाहतो तर काय, तुम्ही आपले दोघंही डोकं धरून बसलेले. काय झालं, एरवी घर डोक्यावर घेणारे दोघंही आज असे गप्प गप्प का आहात? काय म्हणाला, उन्हात बराच वेळ खेळत होता म्हणून डोकं दुखतंय. अरे उन्हात बराच वेळ खेळत होता म्हणून डोकं दुखतंय. अरे आई कुठे गेली तुमची? बाजारात. बर मग असं करा, डोकं दुखतंय ना तर टोपलीतून एक कांदा आणा, कापून तो हुंगा थोड्या वेळ. नाहीतर असं करा, कांदा बारीक वाटून तळपायानं घासा, मग बघा चमत्कार. दुखणार डोकं कसं चुटकीसरशी थांबते की नाही ते. अरे खरंच तुम्हाला कदाचित मला फक्त भाजीत वापरतात, माझी चटकदार भाजी बनवतात एवढंच माहीत असेल. पण मी माणसाला पदोपदी उपयोग करतो बरं का बाबू. मीही तुमच्यासारखाच आहे, अवखळा आणि गुणी. कांद्याचे भाव वाढले तरी लोक म्हणतात कांद्याने रडवले. पण तुम्हाला माहित आहे का, कांदा कापल्यावर डोळ्यातून पाणी काय येतं ते? नाही, सांगतो तुम्हाला. अरे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं, त्याचा थेट संबंध कांद्यातील घटकांशी आहे. कांद्यात काही गंधयुक्त संयुगे असतात, तशी काही एन्झाईम देखील असतात. पण जोर कांदा एकसंध असतो तोवर ही संयुगे आणि एन्झाईम्स परस्परांपासून अंतर ठेवून असतात. पण कांदा कापला गेला की त्या संयुगाचे रूपांतर ऍसिडमध्ये होते आणि एन्झाईम ऍसिडचे रूपांतर गंधयुक्त ऑक्साईडमध्ये होते. हे रसायन बाष्पनशील असतं, त्यामुळे त्याचं रूपांतर वायूत होऊन ते थेट डोळ्यात शिरतं. तिथे त्याची प्रक्रिया डोळ्यातील अश्रूंमधील पाण्याशी होते आणि त्याचं रूपांतर सल्फ्युरिक ऍसिडमध्ये होतं. हे ऍसिड डोळे चुरचुरण्यास कारणीभूत असते. ही चुरचुर सुरू झाली की डोळ्यात आणखी अश्रूंची निर्मिती होऊ लागते. कांद्याच्या पेशीमध्ये असणाऱ्या 2 तेलापैकी एका तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक चुरचुरणारे घटक असतात. डोळ्यातून अश्रू आणणारे असे रसायन असते. या रसायनात एका रेणूत 6 कार्बन, 12 हायड्रोजन आणि 2 गंधकाचे अणू असतात. अॅमिनो ऍसिड, सल्फोक्सिक ऍसिड, एन्झाईम ऍसिड यांच्यापासून सल्फ्युरिक ऍसिड तयार होते. त्यामुळे हे ऍसिड हवेत पसरतं आणि डोळ्यातील अश्रूंमध्ये संयोग पावते. त्यामुळे डोळ्यातून पाणी येते. कांदा चिरला की डोळ्यातून पाणी येण्यासाठी एवढ्या साऱ्या घडामोडी कारणीभूत असतात. पण डोळ्याची जळजळ होणं, डोळ्यातून पाणी येणं हा काही त्रास नाही, तर डोळ्याने शरीराची काळजी घेण्यासाठी केलेली ती उत्तम सोय आहे. कळालं का आता, कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येतं ते? अरे माझा मोठेपणा सांगत नाही, पण प्रत्येक ऋतूत मी सारखाच उपयुक्त असतो. अशक्तपणामुळे चक्कर येत असेल तर त्यावर मी फार गुणकारी. खोकला व दम्याचा जोर मी नक्कीच कमी करतो. मेंदूसाठी, हृदयासाठी मी फार हितावह आहे. वातविकारावर तर मी रामबाण औषधच आहे. असं मी नाही तर आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात. घरात नाही कांदा, स्वयंपाकाचा झाला वांदा. हे तर पारखून नेहमीच कांदा, जिरे व साखर एकत्र वाटायचं आणि ते वाटण्यात तुम्ही खाल्ल्यास उन्हाळ्याने हा त्रास बरा होतो. काय म्हणतो, उन्हाळ्याने म्हणजे काय? अरे उन्हाळ्याची झळ लागून होणाऱ्या त्रासाला उन्हाळ्याने म्हणतात. बरं बाबू, तुला माहिती आहे का, कोणी माणूस बेशुद्ध झाल्यास कांदा कापून उगायला दिला की तो लगेच शुद्धीवर येतो. कोणाच्या नाकातून रक्त येत असल्यास कांद्याच्या रसाचे थेंब त्याच्या नाकात सोडल्यास नाकातून बाहेर येणारे रक्त बंद होते. अरे या सर्वांमागे विज्ञान आहे बरं का. माझ्यातले अंगभूत घटक उपयोगी पडतात तिथे. काय म्हणाले शिवू, कांदा खायला नाही आवडत तुला? तोंडाचा उग्रवास येतो. अगं मग कांदा खाल्यावर गुळाचा खडा तोंडात ठेवावा किंवा धण्याची डाळ खावी, मग नाही येत वास. बर चला, खूप झाल्या गप्पा, येतो मी आता. आतून कोणीतरी हाक मारते सारखं मला. तो आगाव बटाटाच असेल. बघावं तेव्हा नाकाने कांदा सोलत असतो. बघून येतो बटाटेराव काय म्हणतात ते. दोघांना एकत्रच राहायचे ना, उगाच वाद नको, कारण मी वादापेक्षा संवादालाच अधिक मानतो. लघुकथा आधी माणूस हो. लेखक एकनाथ आव्हाड. मित्रांनो, आपण लहानपणी
खूप गोष्टी शिकत असतो. उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, मोठ्यांचा आदर करणे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपले आई वडील आणि शिक्षक शिकवतात आणि काही लोक त्या गोष्टी आचरणात आणतात. शिक्षक हे आपल्याला लहानपणीच मोठेपणीचे धडे शिकवून जातात. आपल्याला संतेचा भावही तेच शिकवतात. अशाच प्रकारच्या एका मुलाचा संदेश देणारी व भावुक अशा संवादामधून फुलवत जाणारी एक लघुकथा आपण ऐकणार आहोत. चला, काल भरून आणायला सांगितलेला बँकेचा फॉर्म आणा बरं पटापट. सोबत पालकांच्या आधार कार्डाची व पॅन कार्डाची झेरॉक्स द्या पाहू. आणि हो, तुमच्या आणि पालकांचे पासपोर्ट साईजचे 2 फोटोही सोबत हवे आहेत. उद्याचा शेवटचा दिवस आहे बँकेत फॉर्म जमा करायचा. हे माहीत आहे ना तुम्हाला? इयत्ता 8वी तुकडी ब चे वर्ग शिक्षक शशिकांत जाधव सर मुलांशी बोलत होते. शिक्षण विभागाच्या आदेशामुळे मुलांचं शाळेकडूनच बँकेचं अकाउंट काढलं जाणार होतं. सरांनी सांगितलेल्या गोष्टी मुलांनी बरोबर सरांकडे जमा केल्या. सोबत करून भरून आणलेला बँकेचा फॉर्मही दिला. वर्गातल्या राधिकाने मात्र फॉर्म भरून आणला नव्हता. त्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ झाली होती. कोण राहिले फॉर्म भरून द्यायचं? सरांच्या या प्रश्नावर राधिका काहीशी घाबरत उभी राहिली. राधिका, का नाही आणलास फॉर्म भरून? काल दिवसभरात तुझ्या पालकांना थोडाही वेळ मिळाला नाही का फॉर्म भरायला? तुमचे फॉर्म गोळा करणं एवढंच काम आहे का मला? जाधव सर जरा रागवलेच. राधिका सरांना म्हणाली, सर, आईला बँकेचा इंग्रजी फॉर्म कसा भरायचा ते कळलं नाही आणि काल तिला तसं वेळ बी मिळाला नाही. का बरं वेळ मिळाला नाही? तिला नवीन नोकरी लागली आहे कालपासून. राधिका बोलून बसली. नोकरी? कुठे जाते कामाला? आता राधिका एकदम गप्प झाली. तिला वाटलं आपण उगीच सरांना आईच्या कामाबद्दल सांगितलं. वर्ग हसीन आपल्याला कदाचित चिरेल सुद्धा. सर म्हणाली, अगं बोल पटकन. शेवटी आडीवेळी गेली ती म्हणाली, सर, सफाई कामगार म्हणून रस्त्यावर झाडू मारून रस्ता साफ करण्याचे काम करते आई. राधिकाचे वडील गेल्याच वर्षी कावेळीच्या आजाराने वारले होते. तिचे वडील म्युनिसिपालिटीत नोकरीला होते. रस्त्यावर झाडू मारण्याचं काम करायचे ते. कालच वडिलांच्या जागेवर राधिकाच्या आईला म्युनिसिपालिटीने झाडू मारण्याचे काम रुजू करून घेतलं होतं. राधिकाच्या बोलण्याला सगळा वर्ग कुजबूज लागला. काही मुलं हसली सुद्धा. सर राधिकाला म्हणाले, हरकत नाही राधिका, उद्या तू आईला घेऊन शाळेत ये. मी फॉर्म भरून द्यायला मदत करेन. सर मग मुलांना दटावून म्हणाले, काय रे, काय झालं तुम्हाला हसायला आणि कुजबुज करायला? राधिकाची आई रस्ता साफ करायचं काम करते, त्याबद्दल आपसात बोलताय का तुम्ही? आणि तुम्हाला काय वाटतं, रस्त्यावर झाडू मारणे हे काम हलक्या दर्जाचं, कमीपणाचं आहे? लक्षात ठेवा, प्रत्येक काम हे त्या जागी श्रेष्ठच असतं. उद्या रस्ते कुणीच साफ केले नाही तर या रस्त्यावरून आपण चालू तरी शकतो का? रस्त्यावरचा कचरा कुणी उचललाच नाही तर तो कचरा साचून सगळीकडे किती दुर्गंधी पसरेल, रोगराई वाढेल, आपलं सर्वांचं आरोग्य धोक्यात येईल. हे कळते का तुम्हाला? अरे, उलट राधिकाची आई जे काम करते ना, ते काम आपल्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे का मुलांनो, महात्मा गांधीजी तुरुंगात असताना संडास साफ करायचं काम करायचे, पण त्यांनी त्याबाबत कधीच तक्रार केली नाही. त्यांना कधीच ते काम कमीपणाचं वाटलं नाही. प्रामाणिकपणे आपलं काम ते चोखपणे करत राहिले. अरे, आपल्या देशाला डॉक्टर, अभियंत्यासोबतच अनेक सेवा पुरवणाऱ्या लोकांची सुद्धा गरज आहे. दूधवाले, भाजीवाले, वायरमन, ड्रायव्हर, प्लंबर अशा कितीतरी माणसांची पदोपदी गरज पडते आपल्याला. ही लोक नसतील तर आपलं रोजचं जगणं किती मुश्किल होऊन जाईल. सरांचं म्हणणं मुलांना पटलं. सॉरी सर, चुकलं आमचं. मुले एका सुरात म्हणाली. सर म्हणाली, अरे, या प्रसंगावरून एक गोष्ट आठवली मला. माझ्या लहानपणी आमच्या घरी पाहुणे आले की मला हमखास एक प्रश्न विचारायचे, तू मोठा होऊन कोण होणार? माझे बाबा शिक्षक होते, त्यांचा प्रभाव होता माझ्यावर. मला कधी वाटायचं बाबांसारखं आपण शिक्षक आहोत, तर कधी वाटायचं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आईसारखा उत्तम स्वयंपाक करणारा शेफ व्हावा आपण. मुलांनो, तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही मोठं होऊन कोण होणार तर काय सांगाल? एकेकाने मला आता सांगा बरं. वर्गातल्या मुलांची जणू आधी मी म्हणत ओढ सुरू झाली. सतीश म्हणाला, सर, माझं पक्क असं काहीच ठरत नाही. कधी वाटे आग विझवणारा व्हावा मी अग्निशामक, कधी वाटे शोध लावणारा व्हावा मी संशोधक. आणि राम, तुला रे काय व्हावं असं वाटतं? राम म्हणाला, कधी वाटे अभिनय करणारा व्हावा मी अभिनेता, कधी वाटे सभेत बोलणारा व्हावा मी उत्तम वक्ता. आणि राहुल, तुला रे? कधी वाटे बातम्या सांगणारा व्हावा मी वृत्तनिवेदक, कधी वाटे शिक्षण संस्था चालवणारा व्हावा मी संस्थापक. राजू,
तुला काय व्हावं असं वाटतं? कधी वाटे लेख लिहिणारा हवा मी मोठा लेखक, तर कधी वाटे संपादन करणारा हवा मी संपादक. माधव, तुला रे? कधी वाटे कथा सांगणारा व्हावा मी कथेकरी, तर कधी वाटे शेती पिकवणारा व्हावा मी शेतकरी. माऊली, तुला काय व्हावं असं वाटतं? कधी वाटे विमान चालवणारा व्हावा मी वैमानिक. आई म्हणते त्यासाठी अभ्यास चांगला शिक. बरोबर आहे माऊली तुझ्या इच्छं. राघव, तुला रे काय व्हावं असं वाटतं? मी काही झालो तर एक गोष्ट पक्कीच करणार, देशाची सेवा करणारा देशसेवक नक्कीच होणार. राघवच्या बोलण्याला सर्वांनीच टाळे वाजवल्या. एक एक करून वर्गातील सर्वांनीच आपण मोठेपणी कोण होणार ते सांगितलं. सर म्हणाले, वा, आजच्या गप्पातून तुम्ही मोठे होऊन देशाची सेवा किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकाल ते सर्वांना कळलं. तुम्हाला एक सांगू का, आपण अनेकदा खूप काही करायचं ठरवतो, पण नुसतंच ठरवतो. त्याप्रमाणे कृती करायची वेळ आली की मात्र टाळाटाळ करतो. सबबी सांगतो, तुम्ही असं करू नका. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करून मोठं व्हायचं आहे त्या क्षेत्राची नीट माहिती घ्या. त्यासाठी लागणारे शिक्षण, प्रशिक्षण मन लावून घ्या, मेहनत घ्या. अपयश आलं तरी खचू नका, चिकाटी ठेवा. यश हे चिकाटीला चिकटलेच असतं, हे ध्यानात राहू द्या. सर पुढे म्हणाले, तुम्हाला जे काय व्हायचं आहे ना ते तुम्ही खुशाल व्हा, पण दया, क्षमा, शांती, प्रेम आणि माणुसकी या सद्गुणांनी परिपूर्ण असे माणूस आधी व्हा. कारण माणूस पण जपणारा माणूसच जे काही काम हाती घेईल ते काम उत्तम प्रकारे पूर्ण करू शकतो. हे ऐकून मुलांची डोळे लगाकली. सरांनी आज खूप काही वेगळं मनाला उभारी देणारं असं काहीतरी नवनिर्मित आपल्याला दिले असं मुलांना वाटलं. राधिकाला तर आपल्या आईच्या कामाची लाज न वाटता अभिमान वाटत होता. प्रत्येक काम त्या त्या जागी श्रेष्ठच असतं. या सरांच्या वाक्याने तिच्या मनात केव्हाच घर केलं होतं आणि तिचं मन आता नकळत गुणगुणू लागलंय. रोजच कुणीतरी नवीन व्हावे सतत एक असतं मनात. सर म्हणाले, आधी माणूस हो, शोभून दिसतील जगात. कविता मनातले खेळे, कवी चिंतामणी जोगळेकर. मित्रांनो, आपल्याला लहानपणची सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आपले घर. मोठे असू दे किंवा छोटे, ते आपल्या नेहमी लक्षात राहतं. आपण मोठे होतो तेव्हा शिक्षण घेण्यासाठी व अन्य कामासाठी आपण गाव सोडून शहरात जातो. शहराच्या सर्व गुंतीतून सुटून आपण आपल्या खेड्यात आपल्या घरी जातो. तेव्हा आपण हर्षाने वेडे होतो. त्या वाटा, ते घर, इतर सर्व पाहताना आपल्याला वेगळीच एक अनुभूती येते. हीच अनुभूती जेव्हा एका कवीला येते तेव्हा ते असे खेड्यातील अनुभवलेले दिवस एका कवितेत मांडतात. हे खेडे ही कोकणातील आहे हे विशेष. एका तर कवीच्या मनातले घर करून राहिलेले मनातले खेडे. लाल तांबडा रस्ता येते, लाल तांबडा रस्ता येते, वळण वाकडे घेतो. वाडी मधल्या छोट्या माझ्या घराकडे जाऊन येतो. हिरवाई दोन्ही बाजूंना, हिरवाई दोन्ही बाजूंना आहे छान भरली. स्वागत करण्या माझ्या वाटे सृष्टी सारी नटली. रातंबीची झाडे सजली, रातंबीची झाडे सजली, रंग लाल उधळाया. करवंदे ही जाळीमधली म्हणती या ना खाया. भुलती भुंगेत जांभळ पिकली, भुलती भुंगेत जांभळ पिकले. सडा जांभळा पडतो, रावे येती हिरवे हिरवे, थवा नबी आवडतो. खिडकीतून चाळीच्या एका मनात खेडे बघतो. जरी नांदतो शहरामध्ये मनात खेडे जगतो. पराक्रमाच्या कृती घडविण्या जिद्द मनी जागवू. किरण शलाका होऊन जगती ज्ञान दीप चेतवू. धन्यवाद.